रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचा परिचय द्या आधी. माझं संपूर्ण नाव सौ सोनिया सुहास बाबर. माझं माहेरचं नाव सोनिया सुरेखा नेताजीराव काकडे. म्हणजे दिवाळी चुकेल पण वारी चुकणार नाही. मी माझ्या सासऱ्यांना ज्या वेळेला नवीनच लग्न झालं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं की तुम्हाला माहेरी कधी जायचंय, तर मी त्यांना बोलले की वर्षभर तुम्ही मला दिवाळीची सुट्टी असेल किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल नाही पाठवलं तरी चालेल, पण माऊली ज्या वेळेला निरत असतील त्यावेळेला तुम्ही मला निरेला माझ्या माहेरी पाठवायचे. भारत देशाची तुम्ही लोकसंख्या पाहिली तर खूप आहे, करोडोंमध्ये आहे. त्यात मला वाटतं मी अपवाद ठरेल, कारण की आज माहेरून समोर आलं की अंगणातनं माऊली जातात. ह्याच्यापेक्षा वेगळं भाग्य मला वाटतं कुणाचंच नसावं. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा. वारीच्या वाटेवर ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा विसाव्यासाठी असतो किंवा मुक्कामी असतो त्या गावामध्ये जत्रा भरते आणि त्या गावातील सर्व ज्या लेकी आहेत त्या सासरवरनं आपल्या माहेरी येत असतात. एरवी दिवाळीला तर येणार नाहीत, मात्र आपल्या गावात देव आलेत म्हणजे अर्थात माऊलींची पालखी आली की त्या माहेरी येत असतात आणि घर गजबजलेलं असतं. वारकऱ्यांच्या सेवा करण्यामध्ये त्या तल्लीन असतात. वारकऱ्यांची सेवा कशा प्रकारे करू, त्यांना जेवणाची व्यवस्था असेल, त्यांच्या इतर काही व्यवस्था असतील त्या करण्यामध्ये जे जे आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. मी सध्या आहे नीरा या ठिकाणी. आताच माऊलींच्या पादुकाला नीरा स्नान करण्यात आलं आणि या नीरा गावामध्ये चैतन्यमय वातावरण आहे आणि आटपाडी विसापूर या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी आपल्या माहेरी आलेल्या आहेत. त्या कधीपासून माहेरी येतात मी एकदा त्यांना पुन्हा विचारणार आहे. या वारीबद्दल त्यांच्या काय भावना आहेत हे सुद्धा मी त्यांच्याशी विचारणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचा परिचय द्या आधी. माझं संपूर्ण नाव सौ सोनिया सुहास बाबर. माझं माहेरचं नाव सोनिया सुरेखा नेताजीराव काकडे. तुम्ही पाहत असाल उजव्या बाजूला माझी आई आहे आणि डाव्या हाताला माझे वडील आहेत आणि हा माझा भाचा आहे. बर, तुम्ही किती जण आलेत आता इथे माहेरी? कोण कोण आले सोबत तुमच्या? सोबत माझ्या सहकारी आहेत. आम्ही जवळजवळ 18 ते 19 लोक आज वारीसाठी विट्याहून नीरा इथे आलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरं जेवढी काही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जी गावं आहेत, विशेषतः जर माऊली आळंदीहून निघाले तर पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हा आणि नीराला खरं एक पुण्यवान गोष्ट मिळाली आहे. ती म्हणजे माऊलींचं जे नीरा नदीचं स्नान आहे ते जेव्हापासून वारी चालू झाली तेव्हापासून ही परंपरा आहे आणि ती परंपरा जपत आणि अगदी मी तुमच्या घरी कधीपासून ही परंपरा जपली जाते? लेकी माहेरी येतात कधीपासून? 30 वर्ष झाले. 30 वर्ष झालं. म्हणजे याआधी दुसऱ्या लेकी असतील, आता त्या वयोवृद्ध झाल्या. तुमची लेक किती वर्षापासून येते? आता लग्नाला 19 वर्ष झाले असं म्हणाले. 19 वर्ष झाली. 19 वर्ष. हा, 19 वर्ष. म्हणजे दिवाळी चुकेल पण वारी चुकणार नाही. मी माझ्या सासऱ्यांना ज्या वेळेला नवीनच लग्न झालं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं की तुम्हाला माहेरी कधी जायचंय, तर मी त्यांना बोलले की वर्षभर तुम्ही मला दिवाळीची सुट्टी असेल किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल नाही पाठवलं तरी चालेल, पण माऊली ज्या वेळेला निरत असतील त्यावेळेला तुम्ही मला निरेला माझ्या माहेरी पाठवायचे. आणि दिलेला शब्द म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी भाऊ म्हणायचे आणि सासूबाईंना आईसाहेब. तर भाऊ आणि आईसाहेब दोघांनी पण तो शब्द पाळला आणि माझी वारी कधी त्यांनी चुकू दिली नाही. आणि त्याच पावलावर पाऊल देत आमचे आमदार साहेब ते सुद्धा मला तेवढ्याच ताकदीनं सहकार्य करतात आणि लागल तेवढी मदत किंवा मी जे मागेल, मला वाटतं की आता चोपदार आपल्याकडे येतात जेवायला, मला वाटतं की ही वस्तू त्यांना भेट करावी, तर अगदी मन भरून ते मला सगळ्या गोष्टींसाठी हो म्हणतात, नाही कधीच म्हटलेलं. माहेर आणि वारी हे काय आहे तुमच्यासाठी? खरं सांगायला गेलं तर
अशा माऊलीच्या पोटी दोघांच्या जन्माला आले. आणि ज्या आमचं घर तुम्ही पाहाल आणि अगदी रस्ता काही मीटर अंतरावरतीच आहेत, तर मी स्वतःला पुण्यवान समजते. आज आपले भारत देशाची तुम्ही लोकसंख्या पाहिली तर खूप आहे, करोडोंमध्ये आहे. त्यात मला वाटतं मी अपवाद ठरेल, कारण की आज माहेरून समोर आलं की अंगणातनं माऊली जातात. ह्याच्यापेक्षा वेगळं भाग्य मला वाटतं कुणाचंच नसावं. काय अशी आठवण आहे लहानपणची की लहानपणी देव गावात यायचे, म्हणजे माऊलींची पालखी गावात आली की काय कामं करायचं तुम्ही, एखादी आठवण? पूर्वी असं काय कळायचं नाही. आजची तुम्ही आता पाहाल तर वारी फार हायटेक आहे. म्हणजे नावनोंदणी होते, तुम्हाला सांगितलं जातं काय साहित्य घ्यायचंय काय नाही घ्यायचंय. अगदी वारीत कुठं काय अडथळा आला तरी वारीचे जे किंवा दिंडी प्रमुख असतील ते तुमची अडचण दूर करतात. त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की आपण हे फेस करावं लागणार आहे. पण पूर्वी तुम्ही पाहायला गेलात तर माझी आजी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ताडपत्रीनं कव्हर करून, अगदी लाईटची सोय आता खूप चांगल्या पद्धतीने, पाण्याची सोय, रस्त्यांची सोय त्यावेळेला नव्हती, तर कंदीलं घेऊन कंदीलं भरायची, ते रॉकेलचे कॅन बरोबर असायचे. अशा पद्धतीनं ती आळंदीला प्रस्थानला निघाली आणि दिवे घाट उतरायला लागली. त्यावेळेला कळायचं पण नाही, फोन नव्हते, ट्रंक कॉल होते, तुम्हाला आठवत असेल तर बघा. आणि निरोप पुढे यायचा की आई यायला लागली आहे, तर एकच कळायचं की फक्त माऊलींचा सजलेला रथ दिसायचा. आणि लहान होतो, काही जास्त कळत नव्हतं आणि वाटायचं की हा माऊली यायला लागलेत म्हणून. आता खूप छान पद्धतीनं माऊलींचा जो नगारखाना आहे तो सुरुवातीला खूप छान पद्धतीनं सजून वाजून पुढे जातो. त्याच्यानंतर माऊलींचे अश्वदोनी पण येतात, ज्याच्यावरती एकावरती मानकरी बसलेले असतात आणि एकावरती माऊली स्वतः बसलेले असतात. ते आल्यानंतर माऊली येतात, तर रथाला पाहिलं, सजलेला रथ जरी पाहिला तरी मन भरून येतं. आता काय काम करता तुम्ही? आता सध्या मी एक हाऊसवाईफ आहे आणि पूर्वी मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यानंतर मी टीचर म्हणून काम केलं. पण घरची जबाबदारी बघता, कुटुंब बघता, आता मी कुटुंबाला पूर्ण बघायची जबाबदारी स्वीकारली. आता हे संप्रदायाचं वातावरण इकडे आहे, ते सासरकडे तिकडे त्यांना सांगितलं का? त्यांना ज्या वेळेला मला पाहायला आले होते त्याच वेळेला त्यांना कल्पना होती की माझी आजी वारीत आहेत आणि आम्ही वारकरी संप्रदायातले आहोत म्हणून. असं काय वाटतं आता हे लहान मुलं आहे, त्या पुढच्या पिढीला काय सांगाल तुम्ही वारीबद्दल? त्यांना सांगायची गरज नाहीये. अगदी आता मोठे झालेत, ते छोटी छोटी बाळं होती ती. माझे 2 मुलं आहेत. एक मोठा आहे आता, त्याचं वय 16 आहे आणि छोटा आहे त्याचं वय 10 आहे. तर मला आठवतं की अगदी बाळ असताना सुद्धा मी माऊलींच्या जवळ तंबूत जाऊन, पालात जाऊन माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तीच ओढ त्या दोघांना देखील असते. माझ्या मोठ्या बहीण समोर आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील माझे. तर आम्ही त्यावेळेला तुम्हाला सांगते एवढी सोय नव्हती, पण धडपडत माऊलींच्या जवळ जायचं आणि काही करून. आता माऊलींच्या रथाला हात जरी लावायला मिळाला तरी भाग्य असं समजावं लागेल. त्यावेळेला माऊलींच्या अगदी पादुकांवरती 4-4 वेळेला डोकं टेकून आम्ही दर्शन घेतलेलं. माहेर आणि माऊली या 2 शब्दाचा अर्थ काय, काय सांगाल? माहेर म्हणजेच माऊली आणि माऊली म्हणजेच माहेर, हे आमच्यासाठी आहे. बरं, तर तुम्ही तिघी बहिणी का? नाही, भाऊजे आहे. बरं, ही बहीण आणि भाऊजे, ठीक आहे. बरं, काय वारी काय वाटते तुम्हाला, काय आहे वारी? वारी काय सांगू आता. आनंद आहे, आनंद आहे. हा, आनंद. अच्छा. अनेकांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून कळून येतं की वारी त्यांच्यासाठी काय आहेत. ह्या 2 लेकी आहेत, ह्या सुहास बाबर जे आमदार साहेब आहेत विसापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे, त्यांच्या मिसेस आहेत आणि हे त्यांचे वडील, हे आई आणि हे सगळे कुटुंबीय आहेत. आणि हा परिवार जमलेला आहे. आम्ही इथून जात होतो आणि या ठिकाणी आम्हाला हे असं चैतन्यमय वातावरण दिसलं आणि यांच्याशी बोलावंसं वाटलं की ह्या घरी लेकी आलेल्या आहेत की काय घरचं वातावरण आहे. तर ह्या सर्व लेकी होत्या, वडील आहेत सोबत. बाबा काय सांगाल, लेकी घरी येतात वारी आली की? वारी येते आणि लेकी येतात. येतात पण ते असतातच ती वारीला. त्यांचं आपलं जसं आपण दिवाळीला येतो तोच त्यांचा सणच आहे, आमचा एक सणच आहे. म्हणजे यांना निरोप द्यायची गरज नसती पडत की वारी आली की त्यांना समजून जातं की यायचंच आपल्याला बाहेर. तो आमचा सणच आहे हा. बरं. जसं आपलं दिवाळी दसरा सण असतो तसा आमचा एक सण आहे. नुसतं हा नाही पण परतीला बी तोच उत्साह असतो माऊलीचा.
कसं वाटतं ह्या सगळ्या घरी आल्यानंतर? तर आम्हाला आनंदच असतो ते सतत. मुली आल्यावर त्याला आनंदच असतो. माऊलीला जर एक मागणी करायची असली तर काय मागणी करा? महाराष्ट्र राज्य हा बळीराजाचा राज्य असं म्हटलं जातं. मला एकच म्हणायचंय, शेतकरी पिकवतो अन्न, वारकरी जपतो नाम, दोघे जपुनी सेवा भाव, विठ्ठल करी कल्याण, असं मला या बाबतीत सांगायचंय की माऊलीला आणि मला माऊलीला विठ्ठल रुक्माईला एकच साकडं घालायचंय की माझ्या बळीराजाला खूप साथ देवो, प्रत्येकाच्या शेतात चांगलं पीक येऊ, पीक आलं की चांगले पैसे मिळते, चांगले पैसे मिळेल तर चांगलं सुंदर आणि शांततेप्रिय जीवन सगळ्यांना जगायला मिळेल. तर आज देखील नाही, मी नेहमी महाराष्ट्र राज्य ज्याला आपण बळीराजाचं राज्य, त्या काळ्या मातीत जन्माला आलेली मुलगी आहे मी. माझे वडील शेतकरी आहे, माझा मामा शेतकरी आहे, माझे काका आता होते ते देखील, म्हणजे मी एक वारकरी संप्रदाय त्याचबरोबर एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. तर मला हीच विनंती आहे की विठ्ठल रुक्माईनी आणि माऊलींनी फक्त बळीराजाला साथ द्यावी. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही इथं आल्यानंतर पण माझ्या मामांच्याकडे गेले, म्हणजे ज्याच्यापासून आम्हाला माऊलींचं आणि विठुरायाचं वेड लागलं ती माझी आजी, म्हणजे आईची आई. माझं सगळं बालपण त्यांच्याकडे गेलंय, त्याच्यामुळं मला असं मैत्रिणी इथं असं नाही, पण दुसरीकडे यांच्या मैत्रिणी इथे आहेत. माझ्या मैत्रिणी आहेत, काही अधिकारी झालेत, काही राजकीय क्षेत्रात पदाधिकारी झालेत, काही पुण्याला जॉबला आहेत. क्वचित भेटतो. माझी एक मैत्रीण समोरच असते, यावर्षी मी तिची वाट बघत होती खरं, पण लहानपणचा काय किस्सा आहे नेमका? तिचं नाव पण सांगा मैत्रिणीचं, आणि काय असे किस्से घडले वारीच्या निमित्ताने? वारीच्या निमित्ताने तुम्हाला सांगते, अंदाज यायचा नाही की माऊलींच्या बरोबर कुठपर्यंत चालत जायचंय ते. आणि एकदा मला आठवतं की आम्ही माऊलींच्या पाठी जाता जाता जो नीराचा ब्रिज तुम्हाला दिसेल की ब्रिजच्या अलीकडं पुणे जिल्हा आहे आणि ब्रिजच्या पलीकडे सातारा जिल्हा लागतो. तर आम्ही असंच चुकत आम्ही तिथपर्यंत पोचलो होतो. पण माझ्या आजीची, म्हणजे जिनं वारीचं परंपरा चालू केली, तिची करडी नजर आमच्यावर असायची. आणि एक माणूस माणिक मामा म्हणून आठवत असेल तर माणिक मामा म्हणून आमच्यावर लक्ष ठेवायला असायचं. त्यांनी आम्हाला दोघींना, दत्त मंदिर तुम्हाला बघायला मिळेल जिथं माऊलींचं स्नान होतं, तर तिथं आम्हाला दोघींना त्यांनी धरून ठेवलं होतं. आणि तो किस्सा म्हणजे मला आजही आठवतं की ह्या गर्दीत एक आहे की आपण आपल्या माणसाचा हात चुकला नाही पाहिजे. नक्कीच हात सुटला नाही पाहिजे. तुम्ही ज्यांचा हात धरलाय ते सुहास बाबर, त्यांना या निमित्ताने सांगणार का यावर्षी जोडीने पंढरपूरला जायचं वारीला? अगदी सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. पण राजकीय व्यक्तींचं तुम्ही पाहता, आज देखील माझ्या सगळ्या कुटुंबियांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही यायला हवं, पण मतदारसंघातली सगळी कामं बघता त्यांना नाही मिळालं. पण निश्चितच वेळापूरला ज्या वेळेला माऊली तिथं असतात त्यावेळेला आपलं दिंडीला जेवण असतं आणि तिथं ते पोचतात खरं, आणि वेळापूरला ते दर्शन घेत असतात. नक्कीच. तर लेकी या प्रत्येक घरी दिसतात. ज्या घरी लेक आहे ती लेक आपल्या वडिलांच्या घरी येते, माहेरी येते आणि वारकऱ्यांची मनोभावी सेवा करते. आणि गेले कित्येक वर्षापासून ही परंपरा वारीच्या वाटेवरील गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या तर एका राजकीय घराण्यातून येतात. त्यांचे मिस्टर सुहास बाबर हे आमदार आहेत. जबाबदारी आहे, मात्र तरी सुद्धा यातून वेळ काढून मी पंढरपूरच्या या वारीमध्ये त्यांना बोलावलेलं आहे आणि वेळापूरला आपण त्यांना भेटणार आहोत असं ते आपल्याशी बोलताना म्हणालात. तर वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा लेट्सअप मराठी. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नीरा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.